भीती ही मनाची एक नकारात्मक अवस्था आहे. मनाची सवय आहे. या भीतीतून जर तुम्हाला मुक्त व्हायचं असेल, तर आधी भीती काय आहे ते समजून घ्या. काय आहे भीती? तर भीती म्हणजे मनाची अशी अवस्था आहे, की ज्यामध्ये तुम्ही वर्तमानात नसतात. एक तर जी गोष्ट घडून गेली, त्या भूतकाळात काहीतरी नकारात्मक घडून गेलेल्या गोष्टीला तुम्ही आत्ता पकडून ठेवलेलं आहे आणि वर्तमानात आज आत्ता एक नवीन क्षण आहे, पण तुमच्या मनामध्ये अजूनही ते जे काही एक नकारात्मक आयुष्यात घडलं ना, ते तुम्ही पकडून ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, ते जे काही तुमच्या मनात तुम्ही पकडून ठेवलं मागं घडलेलं, भीती म्हणजे काय? पुढे माझ्या बाबतीत तसं घडलं तर, पुढं माझं बरं वाईट झालं तर, पुढं माझ्या आयुष्यात माझे 4 मित्र एका रोगाने मेलेले आहेत, माझं पण तसंच तर होणार नाही. माझे मुलं बाळं मला सोडून तर जाणार नाही. कुणाच्या तरी एका घरातल्या त्याच्या साथीदाराने त्याला धोका दिला, ते तुमच्या समोर घडलं, ते होऊन गेलं मागं. पण भीती म्हणजे काय? तुम्ही स्वतःबद्दल विचार करताना वर्तमानात नाहीये, तुम्ही भविष्याचा विचार करताना नकारात्मक विचार करताय. जर तसं घडलं तर? बरोबर आहे? जर मी मेलो तर? जर माझं बरं वाईट झालं तर? म्हणजे भीती काय आहे? आत्ता वर्तमानात तुम्ही भरभरून आनंदात न जगता मागं एक नकारात्मक जे काही घडलं, त्यातून जो एक नकारात्मक अनुभव तुम्हाला आला, त्या नकारात्मक अनुभवांचा चष्मा तुम्ही तुमच्या डोळ्यावर घातला आणि भविष्याकडे बघताना त्या नकारात्मक विचारांच्या चष्म्यामुळे तुमच्या आतमध्ये आता भविष्याकडे बघताना तुम्हाला तुमच्या भविष्याचं चित्र अंधुक दिसतं आणि त्यामुळे मनामध्ये जे नकारात्मक कंपन निर्माण होतात, त्याला भीती म्हणतात. सांगा, याच्यापेक्षा वेगळं तुमच्या मनात काही आहे का? बरोबर आहे. काहीतरी घडून गेलं होतं आणि पुढं तर तसं होणार नाही. दुसऱ्याचं वाईट झालं होतं, माझं तर तसं होणार नाही. म्हणजे मुळात जर तुम्हाला आत्ता एक गोष्ट कळाली, की अरे ज्याला तुम्ही भीती 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 म्हणतात, एन्झायटी, डिप्रेशन ज्याच्यामुळे तुम्हाला आलेलं आहे, मानसिक ताणतणाव येतोय, हे आधारच याचा बेसच जो आहे तो केवळ नकारात्मक कल्पना आहे. तसं घडलेलं नाहीये. आत्ता वर्तमानात तसं होत नाहीये, पण तुम्ही कल्पना करतायत नकारात्मक आणि त्या नकारात्मक कल्पनांमुळे आत्ता तुमचं वर्तमान खराब करून घेतायत. त्यालाच म्हणायचं तणाव, टेन्शन, डिप्रेशन, नैराश्य किंवा एन्झायटी किंवा भीती. ज्या क्षणाला तुम्हाला हे कळालं, कारण हे फक्त विचार आहेत. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर स्माईल ठेवा आत्ता. स्वतःला बघा आत्ता. स्वतःच्या मनात जा आत्ता. बघा डोळे उघडून आजूबाजूला. काय घडलंय? काहीच घडलेलं नाहीये. फक्त जे काही घडलंय ते तुमच्या मनात घडलेलं आहे. ते तुमच्या विचारात घडलेलं आहे. ती तुमची कल्पना आहे आणि जी कल्पना तुम्ही केली तसंच होणार आहे का पुढं? माहिती नाहीये. मागं जे घडून गेलं तसंच होतं का? तसंही फिक्स नाहीये. मग ज्या क्षणाला तुम्हाला कळतं की हे सगळी कल्पना आहे मनातली आणि तुम्ही सत्याला पाहिलं, की आपोआप तुमच्या मनातला तो जो जोर आहे भीतीचा तो कमी होतो, कारण तुम्ही वर्तमानातलं सत्य पाहू शकता. म्हणजे तुम्हाला भीतीतून मुक्त व्हायचं असेल तर पहिल्यांदा सत्य पाहावं लागणार आहे. आणि हा सत्संग ऐकता ऐकता तुम्ही एकदा बघा, चेहऱ्यावर स्माईल ठेवा, स्वतःला सांगा की अरे घडलेलं काहीच नाहीये, मग मी जो विचार करतोय तो विचार मला त्रास देतोय, मला भीती नाहीये, माझ्या मनात नकारात्मक विचार आहे. मग भीतीला काढून टाकायचं असेल तर नकारात्मक विचाराला काढून टाका. कळतंय का? आणि त्याच्यासाठी आहे ना, हे मी सांगितलं आणि तुम्ही केलं असं नाही, याची जाणीव तुम्हाला होऊ द्या आणि याच्यासाठी वर्तमानात या. तुम्हाला काय वाटतं हे महत्वाचं नाहीये, सत्य काय आहे ते महत्वाचं वाटतं. और ती दोरी समोर पडलेली आहे आणि त्याला जर तुम्ही साप समजले आणि साप समजून आता साप चावला तर काय करायचं आणि सापाला कसं घालवायचं आणि साप आहे म्हणून मी तिथे जाणार नाही, या विचारांना
तुम्ही दुरुस्त करण्यासाठी गोळ्या घेतायत. मी म्हणतोय सत्य बघा, तिथे साप नाहीच आहे, तिथे दोरी आहे. कळतंय का मंडळी? तुम्हाला जी भीती वाटते ती भीती वाटणंच मुळात चुकीचं आहे. कारण तुम्ही कल्पना नकारात्मक करतायत आणि भविष्याला बघतायत त्या नकारात्मक चष्म्यातून. एकदा तुमचं मन जर विश्वासाने भरलं, एकदा तुम्ही जर सकारात्मक विचार करायला लागले, एकदा तुमच्या चेहऱ्यावर स्माईल आलं, एकदा एक श्वास घेतला आणि तो छानपैकी असा करून सोडला आणि स्वतःला सांगितलं की अरे दुसऱ्याचं वाईट झालं म्हणजे माझं वाईट होईल असं नाहीये, मागं वाईट घडलं होतं म्हणजे पुढेही वाईट होईल असं नाहीये, आणि पुढं काय होणार हे माहितीच नाहीये. मग वर्तमानात आत्ता मी जिवंत आहे. आता सगळेजण नीट व्यवस्थित चांगलं कार्य करत आहेत, माझं पण शरीर सध्याला चांगलं आहे. मग मी वर्तमानात राहील ना. मग कशाची आली भीती? म्हणजे भीतीला घालवायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला वर्तमानात यावं लागणार आहे. नंबर 2, भूतकाळात घडून गेलेल्या गोष्टी पकडायच्या नाही, भविष्याची चिंता करत बसायचं नाही, भूतकाळाचा चष्मा घालून भविष्याकडे बघायचं नाही, आणि दुसऱ्यांचं काय झालं ह्याच्यापेक्षा तुम्ही सध्याला कुठे आहात हे बघायचं. नंबर 3, ज्याची भीती वाटते त्याला सामोरं जा आणि स्वतःला मजबूत बनवा. कुणीतरी पाण्यात बुडून मेलं आणि मी जर समजलं आता बापरे मी कधी पाण्यात जाणारच नाही, मग पाणी पाहिलं ना मला पाण्याचा फोबिया होईल, मग मी काय करायला पाहिजे? मुद्दाम शक्य तेवढ्या लवकर, पाण्याची भीती वाटते ना, सगळ्यात आधी मी पाण्यात कुणाच्या तरी सोबत जाऊन स्विमिंग क्लास लावून उतरलं पाहिजे. ज्याची भीती वाटते त्याला मित्र बनवून टाका. मित्राची भीती वाटत नाही, शत्रू तुम्हाला झोपू देत नाही. कळतंय का? पाण्याला शत्रू समजलं, पाण्याकडे गेलेच नाही, तुमची झोप उडून जाईल, स्वप्नात सुद्धा तुम्ही बुडतात का काय असं तुम्हाला वाटेल. पहिल्यांदा ज्याची भीती वाटते त्याला सामोरं जा, विश्वासाने सामोरं जा, आणि मग मित्र बुडून मेला मग मी कसं काय मरेल? अरे मी मरूच शकत नाही, कारण ते कळालं पुढच्याच ठेस मागचा शहाणा, मी लगेच स्विमिंग शिकून घेतलं. मला समोर बोलण्याची भीती वाटते. पहिल्यांदा मी गेलो, एकदा लोक हसले, दोनदा हसले, तीनदा हसले, एकदा माझ्या लक्षात राहिलं नाही, दुसऱ्यांदा लक्षात राहिलं नाही, तिसऱ्यांदा हळूहळू अडखळत बोलू लागलो, चौथ्यांदा शांत झालो, पाचव्यांदा शरीराला सवय झाली उभं राहण्याची, सहाव्यांदा नजरा झेलण्याची सवय झाली, सातव्यांदा मनातून आलो बोलायची सवय लागली. पण तुम्हाला तेवढा काळ ते फेस करावं लागणार आहे. भीतीला फेस करा. तुम्हाला अंधाराची भीती वाटते, तुम्हाला भूताची भीती वाटते, तुम्हाला स्वतःचं बरं वाईट होण्याची भीती वाटते, जा पहिले अंधारात उभं राहा, 1 तास बघा, अरे काहीच तर घडलेलं नाही. भूताची भीती वाटते, नको असलेल्या नकारात्मक गोष्टींची भीती वाटते. का बरं? कुणीतरी तुम्हाला लहानपणी तुमच्या डोक्यात टाकलं होतं, जाऊ नको तिकडे भूत आहे, जाऊ नको तिकडं असं असं आहे. का बरं? लहानपणी तुम्हाला कुणीतरी सांगितलं होतं, कारण तुम्ही ऐकत नव्हते. आता तुमचं मन ऐकत नाहीये. आधी जा आणि बघा, काही नाही, भूताला म्हणा ये माझ्यासमोर, आरशात बघा, आणि मग तुम्हाला खरं भूत दिसेल. तुम्हाला स्वतःला पाहिल्याच्या नंतर तुम्हाला कळेल बाहेर भूत नाहीये, आतमध्ये भूत आहे. कोणतं भूत आहे? ते भूत आहे ते म्हणजे तुमच्या मनातल्या नकारात्मक विचारांचं घ्यायचं आणि काढून टाकायचं. कळतंय का मंडळी? तर ही भीती तुम्हाला फेस करावी लागणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढं काय करायचं? सगळ्यात पुढं म्हणजे तुम्ही सारखंची 100 लोकांना जाऊन सांगतात ना की मला भीती वाटू लागली, मला डिप्रेशन आहे, मला एन्झायटी आहे, मला मानसिक त्रास आहे. आजपासून हे सांगणं बंद करायचं. ते सांगितल्याने काय होतं? तुमच्या मेंदूमधले जे न्यूरॉन्स तयार होत आहेत, जे न्यूरॉन्स तयार झालेले आहेत ना, त्याच्यात शिक्कामोर्तब होतं की तू भीती वाटणारा बाबा आहे, तू एन्झायटी असलेला बाबा आहे, तू डिप्रेशनवाला बाबा आहे. उलटं करा. कुणाला काहीच भीतीविषयी सांगायचं नाही. उलट तुम्हाला ज्याची भीती वाटते तुमच्या 4 मित्रांना सोबत घ्या आणि ते करून बघा. त्यांची सोबत असेल, तुम्ही ते करून बघितलं, तुमची भीती आपोआप निघून जाईल. कळताय का मंडळी? अहो चालण्याच्या भीतीने जर कोणी चाललंच नाही तर मला सांगा, किंवा चालताना मी पडतो की काय, ह्या पडण्याच्या भीतीने जर कोणी चाललं नाही तर तुम्ही कधी चालूच शकणार नाही. सांगा मला. आयुष्यात जे ज्या वेळेला घडायचं ना ते त्या वेळेला घडतं, हे पक्क डोक्यात ठेवा. माझं आयुष्य तोंड उतरवून जगण्यासाठी नाहीये. माझं आयुष्य विनाकारण नकारात्मक कल्पना करून भीतीत बाळगून त्या भीतीत राहण्यासाठी नाहीये. मला एक आयुष्य दिलेलं आहे, मी मस्त जगेल, मी आनंदात जगेल. हा निर्णय घ्यावा लागतो, हे डिसिजन घ्यावं लागतं, हे तुम्ही तुमचं ठरवावं लागतं. दुसरं कुणीही तुमची भीती मनातून काढू शकत नाही, तुम्हाला तुमची भीती काढावी लागते. बस हा सत्संग म्हणजे रस्ता आहे की या रस्त्याने चला, भीती निघून जाईल. आणि हे ऐकताना सुद्धा जर तुम्ही भीतीविषयी चर्चा केली, तुम्ही म्हणत राहिले असं कधी होतं का, अशाने कधी भीती निघून जाते का, याचा अर्थ तुम्हाला सवय लागली भीतीमध्ये राहण्याची आणि तुम्हाला भीतीला सोडायचं नाही.
कळतंय का मंडळी? अरे तुम्हीच मला सांगा, जर का समजा माझ्याकडे हा मास्क आहे आणि हा मास्क मी हातात पकडला आणि म्हटलं मास्क सुटतच नाही, मास्क सुटतच नाही, हा मास्क मला सोडायलाच तयार नाही, तर हे सत्य आहे का? नाही. हे तुम्हाला कळत नाही, कारण तुम्ही त्याच्यात अडकलेले आहेत. बाहेरून बघणारा कुठलाही माणूस आपल्याला पागल समजेल की नाही, का बरं? अरे मास्कनी तुला पकडलेलं नाहीये, तू मास्कला पकडलेलं आहे. तू एकदा येस म्हण आणि सोडून दे, मास्क सुटला. जितक्या सहज मास्क सुटला तितक्या सहज भीती सुटते, एन्झायटी सुटते, डिप्रेशन सुटतं. बस तुम्ही मनाने बोला, बोला बरं माझ्यासोबत. आता मी निडर आहे, मी 100% भाग घेतो, ज्याची भीती मला वाटते त्याला मी सामोरं जातो, मी घाबरत घाबरत जगणार नाही, मी विश्वास आहे माझ्यामध्ये, मी भरभरून जगणार आहे. चेहऱ्यावर स्माईल ठेवा, एक श्वास घ्या आणि असं करत सोडा. जेव्हा जेव्हा तुम्ही भूतकाळात अडकतात, जेव्हा जेव्हा तुम्ही भविष्यकाळात अडकतात, तेव्हा तेव्हा हा प्रयोग करायचा आहे. असे दोन्ही हात बाजूला घ्यायचे, दोन्ही हात बाजूला घ्यायचे, आकाशाकडे बघायचं, माझ्यात पॉझिटिव्हिटी आहे ते समजायचं आणि एक श्वास घ्यायचा. कसा? आणि श्वास सोडताना असा श्वास सोडायचा आणि तो श्वास सोडताना अशी कल्पना करायची, असं विचार करायचा, माझी भीती निघून गेली, निघून गेली. करा, आत्ता करा माझ्यासोबत, नुसतं बघू नका, करा. असा एक श्वास घ्या, बाजूला मस्त हात घ्या स्माईल करून आणि या वर्तमानात, या इथे बघा स्वतःला, बघा हलकं वाटतंय मन. असं स्वतःला सांगत राहा, मी निडर आहे, परमेश्वराने मला तयार केलेलं आहे, ज्याचं ज्या वेळेला असतं त्यावेळेला होतं. आता मी इथून पुढं घाबरणार नाही आणि जे ज्या वेळेला घडायला पाहिजे त्यावेळेला ते घडणार आहे. जेव्हा जे घडेल मी त्याला सामोरं जाईल. मी आत्तापासून बिलकुल नकारात्मक विचार करणार नाही आणि याच्यासाठी येणार रिकामं बसायचं नाही, याच्यासाठी येणार नकारात्मक लोकांसोबत नकारात्मक चर्चा करायची नाही, याच्यासाठी काहीतरी कार्य करायला लागा, रिकामं बसून राहू नका. ते काम करताना आनंदातून काम करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटते हा सांगितलेला प्रयोग करा. जेव्हा जेव्हा तुम्हाला भीती वाटते लगेच स्वतःला सांगा ही कल्पना आहे आणि याच्यासाठी आहे ना स्वतःतली प्राणशक्ती वाढवा, ऊर्जा वाढवा, शक्ती वाढवा. याच्यासाठी चांगले ग्रंथ वाचा, महापुरुषांचे चरित्र वाचा, तुम्ही चांगले चांगले सत्संग ऐकत राहा, भीतीचं ज्ञान घ्या. भीतीचा फुलपणा तुम्हाला कळेल की अरे यार हे तर काहीच नव्हतं. अरे लहानपणी कुणीतरी तुम्हाला अंगावरती पांघरून घ्यायचं आणि घाबरवायचं आणि तुम्ही घाबरायचे आणि तुम्ही रडायचे, कारण तुम्हाला नॉलेज नव्हतं, समज नव्हती, तुम्हाला ते सत्य वाटायचं. मोठं झाल्याच्या नंतर तुम्ही घाबरता का? नाही घाबरत. तुम्ही म्हणता ए बस कर, नीट रिकामं नाटकं करू नको. का बरं? तुम्हाला आता कळालं. सेम असंच आहे, भीतीला बघा, भीतीला फोलपणा समजून घ्या. भीती काही नाहीये, भीती नावाची गोष्टच नाहीये. भीती म्हणजे तुमच्या मनात असलेली नकारात्मक कल्पना आहे. कुणीतरी आलं भीती घेऊन, त्याला बघा, त्याला सामोरं जा, ओढा त्याच्या अंगावरची चादर आणि बघ अरे यार तो तर तू आहेस. ते कुठे? हे सगळं मनामध्ये आहे. कळतंय? मनामध्ये स्वतःला बघतायत, मनामध्ये स्वतःच्या. बोला एकदा यस यस यस. ओके, 100% विश्वासाने इथून पुढं जगायचं आहे, आनंदाने जगायचं आहे. यस, जगणार. यस, बघणार भीतीला, बघून त्या भीतीतला फुलपणा समजून घेणार. यस, स्वतःला छान पॉझिटिव्ह वाक्य काहीतरी सांगणार. यस बोला. यस, आणि ज्याची भीती वाटते ते करायचं, भीती घालवून टाकायची. मी निडर आहे, मी 100% भरभरून जगणार आहे, अशी कॉमेंट करा आणि हसत हसत जगा. परमात्मा तुमच्यासोबत आहे, निसर्ग तुमच्यासोबत आहे. तुमचं काही होणार नाही वाईट, तुमचं जे व्हायचंय ते चांगलंच होणार आहे. इथून पुढे ह्या विश्वासाने जगा, हसत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा. जय गुरुदेव. यस यस यस.